नमस्कार शेतकरी मित्रांनो. संत्र्याचं वजन वाढवण्यासाठी भरपूर खतं देऊनही पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये का? मग हे विश्लेषण खास आपल्यासाठी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, फेब्रुवारीमध्ये संत्र्याचं फक्त फळ नाही वाढत, तर त्या फळांच्या पेशींची रस धरून ठेवण्याची क्षमता आणि आतमध्ये जाणारे जे काही पोषक तत्व आहेत ना, त्यांची वाहतूकसुद्धा याच महिन्यात ठरते. आज आपण सिट्रस वेट ऑप्टिमायझेशनच्या त्याच सिस्टम ग्रोथ फ्रेमवर्कवर बोलणार आहोत, जे खास करून आपल्या महाराष्ट्रातल्या, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काळ्या मातीतील बागांसाठी तयार केलेलं आहे. ही अडचण मला वाटतं जवळजवळ प्रत्येक संत्रा बागायतदाराची आहे. आपण खतांवर खर्च तर करतो, पण ते वजन काट्यावर काही दिसत नाही. याचं जे मूळ कारण आहे ना, ते खरं तर खतांमध्ये नाहीये, तर झाडाची जी सिस्टीम आहे ती समजून घेऊन त्याचं योग्य व्यवस्थापन करण्यात आहे. चला तर मग याचं उत्तर आपण मिळून शोधूया. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. आपल्याला फक्त खतं टाकण्यापासून लक्ष थोडं बाजूला करून झाडाच्या ज्या नैसर्गिक प्रणाली आहेत त्या कशा काम करतात आणि त्यांना आपण कसं कार्यान्वित करू शकतो यावर लक्ष केंद्रित करायचंय. हा दृष्टिकोन एकदा बदलला ना की परिणाम नक्कीच बदलणार. ठीक आहे, चला तर मग या सगळ्या सिस्टम्स आपण एक एक करून सविस्तरपणे समजून घेऊया. सुरुवात करूया पाया मजबूत करण्यापासून. यामध्ये आपण फळांचं ओझं आणि मुळांची ताकद यावर बोलू. त्यानंतर मग वजन वाढवणारे जे मुख्य घटक आहेत म्हणजे सपोर्ट इंजिन, आणि सगळ्यात शेवटी स्मार्ट फार्मिंगच्या तंत्राकडे वळू. बघा, कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात ही त्याचा पाया मजबूत करण्यापासूनच होते. संत्र्याचं वजन वाढवण्यासाठी सुद्धा पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे झाडावरचा फळांचा भार आणि मुळांची कार्यक्षमता, या दोघांना बॅलन्स करणं. इथूनच खरी सुरुवात होते. आता हे समजायला अगदी सोपं विज्ञान आहे. असं समजा की झाडाची ऊर्जा बनवणारी फॅक्टरी म्हणजे त्याची पानं, आणि ती ऊर्जा वापरणारे ग्राहक म्हणजे फळं. आता जर ग्राहक खूप जास्त झाले आणि फॅक्टरीची क्षमता तेवढीच राहिली तर काय होणार? साहजिकच प्रत्येकाला कमी ऊर्जा मिळेल. त्यामुळे झाडावर योग्य संख्येत फळं ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर मग आदर्श संख्या किती? तर हे आकडे बघा. आपल्या बागेतल्या झाडांच्या वयानुसार हे तपासून घ्या. म्हणजे 4 ते 6 वर्षांच्या झाडावर साधारण 70 ते 90 फळं, 7 ते 10 वर्षांसाठी 120 ते 160 आणि 10 वर्षांपुढील बागेत 180 ते 220 फळं असणं आदर्श मानलं जातं. आपल्या बागेतली संख्या यापेक्षा जास्त आहे का, हे तपासायला हवं. बरं, फळं कमी करायची म्हणजे नेमकी कोणती? तर जी फळं फांदीच्या आत दडलेली आहेत, जी सावलीत आहेत, जी लहान किंवा लांब देठाची आहेत ना, ती काढून टाकायची. याने काय होतं की वाचलेली सगळी ऊर्जा सूर्यप्रकाशात असलेल्या मजबूत, गोड फळांना मिळते आणि त्यांचं वजन वाढतं. यालाच हँड थिनिंग म्हणतात, आणि यामुळे तब्बल 15 ते 25% वजन वाढ होऊ शकते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. पहिली सिस्टीम म्हणजे फळांचं ओझं नियंत्रणात आणणं. हे केल्याशिवाय पुढे आपण कितीही खतं दिली तरी अपेक्षित वजन वाढ मिळणार नाही, हे नक्की. आता आपण पायाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. अनेक शेतकऱ्यांचा हा नेहमीचा प्रश्न असतो की खत तर देतोय पण वजन का वाढत नाही? याचं उत्तर आहे ना, ते मुळांच्या कार्यक्षमतेत दडलेलं आहे. चला बघूया, फेब्रुवारीत नेमकं असं काय होतं की थंडीमुळे आणि जमिनीत ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मुळं अक्षरशः आळशी होतात आणि त्यांना परत जागं कसं करायचं? ही 3 स्टेप पद्धत आहे. याला रूट झोन रिसेट म्हणूया. सगळ्यात आधी 1-2 दिवस ड्रिप बंद करून जमिनीला जरा श्वास घेऊ द्या. यालाच इरिगेशन ब्रेक म्हणतात. यामुळे काय होतं, ऑक्सिजन आत जातो. मग हलकीशी खुरपणी करून माती मोकळी करायची. आणि सगळ्यात शेवटी ह्युमिक ॲसिडसारखे ॲक्टिव्हेटर्स वापरायचे. यानंतर दिलेलं खत झाड पूर्णपणे उचलतं. आणि हे वाक्य या सिस्टमचं महत्त्व अगदी बरोबर स्पष्ट करतं. सक्रिय मुळं हाच वजनवाढीचा खरा पाया आहे. खत देण्याआधी ते खत घेण्यासाठी मुळं तयार आहेत की नाहीत हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. चला, आपला पाया आता पक्का झालाय. मुळं खत घेण्यासाठी अगदी तयार आहेत. आता आपण त्या 3 मुख्य घटकांबद्दल बोलूया जे थेट फळांचं वजन वाढवतात. पोटॅशियम, कॅल्शियम आणि बोरॉन यांची एकजूटच खरं वजन तयार करते. इथे एक मोठा गैरसमज आहे की पोटॅशियम म्हणजे फक्त गोडी, पण नाही. फेब्रुवारी महिन्यात जेव्हा फळांचा सेल डिव्हिजन संपून सेल एक्सपॅन्शन म्हणजे पेशी फुगण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा पोटॅशियम पेशींमध्ये पाणी खेचून त्यांना फुगवण्याचं काम करतं. म्हणजे जसं काही आपण फुग्यामध्ये हवा भरतो, अगदी तसंच.
विशेषतः आपल्या काळ्या जमिनीत काय होतं, माती परीक्षण अहवाल सांगतो की पोटॅशियम भरपूर आहे, पण ते झाडाला मिळतच नाही, कारण ते जमिनीत अडकून पडलेलं असतं. त्यामुळे वरून योग्य स्वरूपात पोटॅशियम देणं गरजेचं होऊन बसतं. हे तिघं मिळून एका टीमसारखं काम करतात. पोटॅशियम पेशींचा आकार वाढवतं, कॅल्शियम त्या आकाराला टिकवून ठेवणारी मजबूती देतं आणि बोरॉन एका गेटकीपरसारखं काम करतं. ते साखर आणि बाकीची पोषक तत्व फळाच्या आत पोहोचवतं. यापैकी एकही जरी कमी पडला तरी सगळी सिस्टीम कोसळते. आणि हेच या सिस्टीमचं अंतिम सत्य आहे. कॅल्शियममुळे साल जाड होते हा एक मोठा गैरसमज आहे. उलट कॅल्शियम पेशी मजबूत करून फळाची रस धारण करण्याची क्षमता वाढवतं, ज्यामुळे खरं विकण्यायोग्य वजन वाढतं. वजन वाढवणाऱ्या मुख्य घटकांनंतर आता आपण त्या प्रणालींकडे बघूया ज्या या संपूर्ण प्रक्रियेला ऊर्जा पुरवतात. पाणी आणि पानं हे झाडाचं सपोर्ट इंजिन आहेत. यांच्याशिवाय गाडी पुढे जाऊच शकत नाही. पाणी म्हणजे फक्त ओलावा नाही, तर ते पोषक तत्वांची वाहतूक करणारी हायवे आहे. आपण काय करतो? रोज ड्रिप चालून मुळांना आळशी बनवतो. त्याऐवजी जमिनीत थोडा ताण येऊ देऊन मग पाणी दिलं की मुळांना काम करण्याची सूचना मिळते आणि ती जास्त कार्यक्षमतेने पोषक तत्व शोषून घेतात. यालाच ड्राय वेट सिग्नल म्हणतात. फेब्रुवारी महिन्यात नवीन पानं येत नाहीत. त्यामुळे जी काही पानं आहेत तीच झाडाची अन्न तयार करणारी फॅक्टरी आहे. ती निरोगी आणि स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं आहे. पानांवरची धूळ आणि कोळी अन्न निर्मिती 30% कमी करू शकतात. हे म्हणजे कसं आहे, फॅक्टरीच्या छतावर आपण पत्रे टाकले ज्यामुळे आज सूर्यप्रकाशच पोचणार नाही, तसाच प्रकार आहे हा. आता आपण शेवटच्या आणि सर्वात प्रगत भागाकडे आलो आहोत. ज्या शेतकऱ्यांना सरासरीपेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ताण व्यवस्थापन आणि अचूक निरीक्षण ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ताण हा एक सायलेंट किलर आहे जो गुपचूप आपलं नुकसान करतो. ही स्लाइड म्हणजे आपला फेब्रुवारी महिन्याचा निरीक्षण आराखडा आहे. यातला जो 8 ते 15 दिवसांचा काळ आहे ना, तो क्रिटिकल आहे. याच काळात आपल्या फळाचं 10 ते 15% वजन ठरतं. या काळात झाडामध्ये होणारे अगदी सूक्ष्म बदल जरी ओळखता आले तरी वेळेवर योग्य निर्णय घेऊन वजनात मोठी वाढ साधता येते. हे 4 रेड फ्लॅग्स आहेत, म्हणजे धोक्याचे संकेत. जर बागेत फेरफटका मारताना यापैकी काहीही दिसलं तर समजायचं की सिस्टममध्ये कुठेतरी अडचण आली आहे आणि त्यावर ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे. उदाहरणार्थ 5 ते 7 दिवसात फळाच्या आकारात काहीच बदल होत नसेल तर याचा अर्थ काहीतरी चुकतंय. वाट पाहिल्यास नुकसान होऊ शकतं. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? आपण खतांवर अवलंबून राहण्याऐवजी झाडाच्या नैसर्गिक प्रणाली समजून घेण्यावर भर दिला. हीच आपली नवीन वजन वाढवण्याची रणनीती आहे. आणि हो, फक्त वजन वाढवून चालणार नाही, तर बाजाराला कोणती साईज हवी आहे याचाही विचार करायला हवा. आणि शेवटी हा सगळ्यात महत्त्वाचा विचार. फेब्रुवारी महिन्यात डोळे झाकून खतं देण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून आपल्या बागेचं निरीक्षण करणं हेच आपल्याला खरं उत्पन्न मिळवून देईल. योग्य वेळी योग्य बदल ओळखणं हीच खरी स्मार्ट शेती आहे.